कर्जमाफीबद्दल अनेकांची मागणी होते. भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये. हे सरकारने शब्द फिरवलाय का? कारण की निवडणुकीच्या काळात देखील महायुतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता. मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल. महायुतीच्या वतीनं राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जाहीरनाम्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार. त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते चालढकल करत आहे. मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी. ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो, ना कधी फसवतो, ना कुणाची निंदा नालस्ती करतो. पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी. आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू पाहत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी आब राखा, कारण त्या पगडीवर पांडुरंगाच्या विचाराचे आचाराचे संस्कार झाले याचं भान ठेवा.